Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 17.1 of chapter number 17, circle, chord and arc from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 116 वर प्रॅक्टिस सेट 17.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. ज्याप्रमाणे हे क्वेश्चन्स आपल्याला दिसायला खूपच डिफिकल्ट वाटतात तितके ते डिफिकल्ट नाहीयेत. खूप इझी क्वेश्चन्स आहेत. आपल्याला फक्त एकच काम करायचंय. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? सर्कल, कॉर्ड अँड आर्क. मग सर्कल बद्दल या आधीच्या क्लासेसमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे ते थोडक्यात रिवाइज करायचंय आणि त्यानंतर एक दोन नवीन गोष्टी फक्त अभ्यासायच्यात. मग हे क्वेश्चन्स तुम्हाला अजिबात डिफिकल्ट वाटणार नाहीत. उलट तुम्ही म्हणाल की या टाईपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आलेच पाहिजेत, म्हणजे आउट ऑफ मार्क्स आम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. चला तर मग लगेचच रिवाइज करूयात की या आधीच्या क्लासेसमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे. आता हे पहा, हा एक सर्कल आहे. सर्कलचा हा काय आहे? सेंटर पॉइंट. सर्कलच्या सेंटर पॉइंट पासून सर्कलच्या एज पर्यंत, ही जी एज आहे ना सर्कलची, या सर्कलच्या एज पर्यंत कुठेही एक आपण पॉइंट घेतला आणि हे पहा अशा प्रकारे जर एक लाईन ड्रॉ केली तर या लाईनला आपण काय म्हणतो? येस, व्हेरी गुड, या लाईनला आपण म्हणतो रेडियस. त्याचप्रमाणे सर्कलवर आपण कुठेही दोन पॉइंट्स घेतले. हे पहा, आता इथे एक पॉइंट घेऊयात. हे पहा, हा एक पॉइंट घेतला आणि आणखीन इथे एक घेऊयात. थोडेसे जवळ जवळच घेतले. आता या दोन पॉइंट्सला आपण जॉईन करूयात. लाईन मारली, जॉईन केलं. या लाईनला मग काय म्हणणार? या लाईनला म्हणणार आपण सर्कलचा कॉर्ड, राईट. आता आणखी दोन पॉइंट्स घेऊयात, पण थोडेसे लांब लांब घेऊयात. हे पहा, इथे एक मी पॉइंट घेतलेला आहे आणि आता दुसरा पॉइंट इकडे घेतला. या दोन पॉइंट्सला आता आपण जॉईन करूयात. मग आता या लाईनला काय म्हणणार? या लाईनला सुद्धा आपण कॉर्डच म्हणणार, पण ही एक स्पेशल टाईपची कॉर्ड आहे. का बरं स्पेशल टाईपची कॉर्ड आहे? कारण हे पहा, इथून ही लाईन स्टार्ट झाली आणि सर्कलच्या सेंटर मधून पास होऊन ती दुसऱ्या पॉइंट पर्यंत गेलेली आहे. म्हणून ही एक स्पेशल टाईपची कॉर्ड आहे आणि याला आपण डायमीटर असं म्हणतो. आलं लक्षात? मग जो डायमीटर असतो त्यालाच कॉर्ड सुद्धा म्हटलं जातं. आता काही मुलांचं जर ऑब्झर्वेशन चांगलं असेल ना तर त्यांना लगेच कळणार आहे की हा जो डायमीटर आहे ना, या डायमीटर मध्ये दोन रेडियस आहेत. कसे काय? तर हे पहा, हा सेंटर पॉइंट, बरोबर. या सेंटर पॉइंट पासून इकडे हा झाला ना एक रेडियस. त्याचबरोबर या सेंटर पॉइंट पासून इकडे हा झाला दुसरा रेडियस. सो इथे आपण असंही म्हणू शकतो की रेडियस हा डायमीटरच्या हाफ असतो. या सगळ्या गोष्टी आपण या आधीच्या क्लासेसमध्ये अभ्यासलेल्या आहेत. त्याचबरोबर आणखी सुद्धा काही गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. आता हे पहा, हा एक सर्कल आहे. सर्कलचा ओ हा एक सेंटर पॉइंट आहे. इथे एक मी पॉइंट घेतला, त्याला नाव दिलेलं आहे बी, आणि इकडे एक पॉइंट घेतला, त्याला नाव दिलेलं आहे ए. या दोन पॉइंट्समुळे या सर्कलचे दोन आर्क्स तयार झालेले आहेत. कोणते? तर हे पहा, हा एक आर्क आणि हा एक आर्क, बरोबर. आता या आर्कचं नाव सांगा बरं मला. हा जो छोटा आर्क आहे त्याचं नाव ए बी आणि दुसरा जो मोठा आर्क आहे त्याचं नाव पण ए बी. अरे बापरे, मग आता याला डिफरन्शिएट कसं करणार? मग त्यासाठी आपण एक गोष्ट शिकली होती. कोणती? तर हा जो आर्क आहे ब्लू कलरचा, त्या आर्कवर कुठेही आपण एक पॉइंट घेतो, त्याला नाव देतो सी. आता सांगा बरं, हा जो आर्क आहे छोटा त्याचं नाव काय आहे? आर्क ए सी बी. त्याचबरोबर हा जो मोठा आर्क आहे त्याचं नाव काय येणार? आर्क ए डी बी. आता प्रत्येक वेळी छोटा आर्क आणि मोठा आर्क असं म्हणणार का? नाही. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये यांना काही नावं दिलेली आहेत विशिष्ट. जो छोटा आर्क असतो त्याला म्हटलं जातं मायनर आर्क आणि जो मोठा आर्क असतो त्याला म्हटलं जातं मेजर आर्क. त्याचबरोबर आता इथे आणखीन एक मी सर्कल घेतलेला आहे. या सर्कलवर सुद्धा मी अशा प्रकारे दोन पॉइंट्स घेतले. आता तुम्हाला माहित आहे की हे दोन जे पॉइंट्स आहेत त्यांना जर मला जॉईन करायचं असेल आणि जॉईन केल्यानंतर जी लाईन आहे ती सेंटर पॉइंट मधून जात असेल तर तो एक डायमीटर झाला. आणि हा डायमीटर काय काम करतो? सर्कलला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, बरोबर. मग आता हा जो डायमीटर आहे त्याला सध्या इग्नोर करा, पण दोन इक्वल पार्ट्स तयार झाले की नाही या सर्कलचे? कोणते? तर हा वरचा एक पार्ट आणि हा खालचा एक पार्ट, बरोबर. म्हणजे हा एक आर्क झाला वरचा आणि खालचा एक आर्क झाला. मग या दोन आर्क्सला काय म्हणणार? दोन्ही सेम आहेत की नाही, म्हणून यांना सेमी सर्कल असं म्हणणार. आता यांना जर नाव द्यायचं असेल तर तरी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? हा जो आर्क आहे इथे एक पॉइंट घ्यावा लागेल. इथेच असं नाही, तुम्ही या आर्कवर कुठेही एक पॉइंट घेऊन त्याला कोणत्याही लेटरने नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल पी जर इथं मी नाव दिलं तर या आर्कचं नाव काय असणार आहे? आर्क ए
पी बी आणि इकडे जर डी नाव दिलं तर या सेमी सर्कलचं काय नाव असणार आहे? सेमी सर्कल ए डी बी. आलं लक्षात? हा जो आर्क आहे तो काय आहे? सेमी सर्कल आहे. आणि सेमी सर्कल का आहे ते कळालं ना तुम्हाला? कारण इक्वल आहेत ना दोन्ही आर्क्स म्हणून. चला आता आणखी सुद्धा आपण काही गोष्टी शिकलो होतो. कोणत्या? तर हे पहा, हा एक अँगल ड्रॉ केलेला आहे या सर्कलमध्ये आणि या अँगलचा जो व्हर्टेक्स आहे ना तो काय आहे? सर्कलचा सेंटर आहे. मग अशा प्रकारच्या अँगलला काय म्हणतात? सेंट्रल अँगल. अन अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ सेंट्रल अँगल. आता मला सांगा, मी इथे एक अँगल ड्रॉ करते, या अँगलला सेंट्रल अँगल म्हणणार का? नाही, हा अँगल सेंट्रल अँगल होऊच शकत नाही. का बरं? कारण याचा जो व्हर्टेक्स आहे ना तो सर्कलचा सेंटर पॉइंट नाहीये, त्यामुळे हा सेंट्रल अँगल होऊच शकत नाही. आता इथे हे पहा, हा एक आर्क आहे की नाही? आर्क ए झेड बी हा किती डिग्रीचा आहे सांगा बरं मला? तुम्हाला माहित आहे की संपूर्ण हा जो सर्कल आहे तो किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा असतो. पण या सर्कल मधील मला फक्त हा जो आर्क आहे ना, आर्क ए झेड बी हा मेजर करायचा आहे. मग तो कसा मेजर करणार? तो मेजर करण्यासाठीच मी सेंट्रल अँगलची कन्सेप्ट इथे तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज करून दिलेली आहे. सो हे पहा, इथे हा एक मी सर्कल घेतला, त्याचा हा सेंटर पॉइंट, त्याला नाव देऊयात ओ. आता इथे एक पॉइंट घेतला आर, इथे एक पॉइंट घेतला पी. मला हा आर्क जो आहे ना, आर्क आरपी म्हणणार का? नाही. नाव देण्यासाठी या आर्कला मी या आर्कवर कुठेही एक पॉइंट घेणार आणि तिथे नाव देणार क्यू. आता या आर्कचं नाव काय आहे? आर्क आर क्यू पी. याला मेजर करायचंय. मग याला मेजर करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे? एक सेंट्रल अँगल ड्रॉ करावं लागणार. कसं करणार? तर हे पहा, सर्कलच्या सेंटर पासून इकडे इथपर्यंत एक मी अशा प्रकारे रे ड्रॉ करणार. त्यानंतर सर्कलच्या सेंटर पासून पुन्हा या आर्कच्या पॉइंट पी पर्यंत एक रे ड्रॉ करणार. ओके, आता मी जर हा जो सेंट्रल अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे ते मेजर केलं तर तेवढ्याच डिग्रीचा हा आर्क सुद्धा असतो. चला प्रोट्रॅक्टर घेऊयात. हे पहा, प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपण हा अँगल किती डिग्रीचा आहे ते मेजर करूयात. इथे प्रोट्रॅक्टरचं सेंटर पॉइंट जो सर्कलचा सेंटर पॉइंट वर पण आहे, बरोबर? सर्कलच्या सेंटर पॉइंट वर मी प्रोट्रॅक्टरचा सेंटर पॉइंट ठेवलेला आहे. आता झिरो कुठे आहे? या दिशेला, हो ना? झिरो पासून मी काउंट करायला चालू करायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 70. सो हा जो अँगल आहे तो 70 डिग्रीचा आहे. म्हटल्यावर जितक्या डिग्रीचा हा अँगल आहे तितक्याच डिग्रीचा हा आर्क सुद्धा आहे. आर्क आर क्यू पी. कळालं? सो लेट्स राईट हिअर मेजर ऑफ अँगल POR. हे पहा, POR इज इक्वल टू 70 डिग्री. हेन्स मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू 70 डिग्री. कन्सेप्ट क्लिअर झाल्या? काय काय अभ्यासलं बरं आपण? तर रेडियस म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय, मायनर आर्क म्हणजे काय, मेजर आर्क म्हणजे काय, सेमी सर्कल. त्यानंतर ना सर्कम्फरन्स आपण नाही रिवाइज केलं. सर्कम्फरन्स तुम्हाला माहित आहे, सर्कलच्या एजला एजचे जितके डिस्टन्स असते त्याला सर्कम्फरन्स असं म्हणतात. त्यानंतर सेंट्रल अँगल ही कन्सेप्ट सुद्धा आपण क्लिअर करून घेतलेली आहे. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लेसन स्टार्ट झाल्या. चला आता ही ऍक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करूयात. लगेचच येणार आहे तुम्हाला ही सॉल्व्ह करता, कारण आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, रिवाइज केलेल्या आहेत. इन द ऍडजॉइनिंग फिगर O is the center of the circle. Yes, center of the circle. With reference to the figure, fill in the blanks. Okay, no problem. Segment OD. कुठे OD? हे पहा, OD is dash of the circle. OD काय आहे सर्कलचा? व्हेरी गुड, रेडियस आहे. त्यानंतर ना रेडियसलाच लेटर आर ने आपण डिनोट करत असतो. सेगमेंट AB. कुठे सेगमेंट AB? हे पहा, AB. सेगमेंट AB इज डॅश ऑफ द सर्कल. काय आहे सेगमेंट AB? व्हेरी गुड, डायमीटर आहे. डायमीटरला लेटर डी ने डिनोट करत असतो. सेगमेंट PQ इज डॅश ऑफ द सर्कल. कुठे आहे PQ? PQ. येस, हे पहा इथे आहे PQ. काय आहे सर्कलची? कॉर्ड आहे. लेट्स राईट हिअर. डॅश इज द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल कोणता आहे या सर्कल मध्ये? हे पहा इथे DOB हा एक सेंट्रल अँगल आहे. राईट करूया तिथे. अँगल DOB इज द सेंट्रल अँगल. मायनर आर्क नावं दिलेली आहेत त्यांनी इथे. मायनर म्हणजे काय? छोटा. आणि मेजर म्हणजे काय? मोठा. सो छोटा आर्क कोणता सांगितलाय त्यांनी इथे? AXD. त्यानंतर ना BD एक दिलेला आहे मायनर आर्क. आणि आणखी कोणते मायनर आर्क आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे.
चला मग शोधूयात. आपल्याला माहित आहे मायनर आर्क म्हणजे छोटे आर्क. सो इथे हे पहा ए पी क्यू हा एक मायनर आर्क होऊ शकतो. नाव राईट करूयात. त्यानंतर ना पी क्यू हा एक मायनर आर्क. आणखी कोणते मायनर आर्क तुम्हाला दिसत आहेत? तर हे पहा पी क्यू बी हा एक होईल. आणखी दिसत आहेत का तुम्हाला? तर हो, क्यू बी हा एक मायनर आर्क आहे. आणखी सुद्धा तुम्ही इथे बरेच मायनर आर्क राईट करू शकता या फिगरवरून. त्यांनी आपल्याला 2च विचारले होते की 3? हा, 3 विचारले होते. आपण 4 मायनर आर्क इथे राईट केलेले आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाचं आन्सर वेगळं येऊ शकतं या क्वेश्चनसाठी. सेमच आन्सर आलं पाहिजे असं काही कंपल्शन नाही. तुम्हाला डेफिनेशन कळलेली आहे ना, मायनर आर्क म्हणजे काय आणि मेजर आर्क म्हणजे काय? मग तेवढं सफिशियंट आहे. मायनर आर्क म्हणजे छोटे आर्क्स आणि मेजर आर्क्स म्हणजे मोठे आर्क्स. चला मेजर आर्क्स राईट करूयात. पी ए बी, पी ए बी हे पहा पी ए आणि बी असा हा एक मेजर आर्क त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर ना पी डी क्यू हा एक दिलाय. पी डी नाही, इकडून घेतलाय हे पहा पी डी आणि क्यू. आपण एक राईट करूया. तिथे त्यांनी विचारलेला आहे क्यू बी पी, क्यू बी आणि पी. क्लिअर? आता सेमी सर्क्युलर आर्क विचारले. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय तुम्हाला माहित आहे हो की नाही? कोणता दिला इथे? ए डी बी, ए डी बी. आपण इथे नाव दुसरा एक राईट करू शकतो ए पी बी. हा एक सेमी सर्क्युलर आहे किंवा याला तुम्ही ए क्यू बी असंही नाव देऊ शकता. इथे मी ए क्यू बी राईट केलेलं आहे. चला आता इथे मेजर ऑफ आर्क बीडी, डीबी, डीबी और बीडी दोघं पण सेम आहेत. याचं मेजर त्यांनी विचारलेलं आहे. नाही, मेजर नाही विचारलेलं त्यांनी. आर्क डीबी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल विचारलेला आहे. आपण पाहिलं ना सेंट्रल अँगल. आता इथे सेंट्रल अँगल कोणता आहे? सेंट्रल अँगल आहे डी ओ बी. याचे जेवढे मेजर असणार आहे तेवढेच मेजर इथल्या या आर्कचे असणार आहे. सो इथे राईट करूयात मेजर ऑफ आर्क डी बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी ओ बी. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे, समजायला थोडासा कठीण आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. काय दिलेलं आहे? मेजर ऑफ आर्क डी ए बी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ अँगल डॅश. आता इथे पहा, इथे आपण काय केलं त्याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये? मेजर ऑफ अँगल डी बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी ओ बी म्हटलं, ओके नाही? आर्क कुठे आहे? डीबी. हे पहा, हा आर्क आहे डीबी. आणि याचा सेंट्रल अँगल कोणता आहे? तर अँगल डी ओ बी. आपल्याला माहित आहे की जेवढं मेजर या अँगलचं आहे, सेंट्रल अँगलचं आहे, तितक्याच मेजरचा त्याच्या समोरचा आर्क असतो. बरोबर? आता नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी मग आपल्याला काय विचारलाय? मेजर ऑफ आर्क डी ए बी. हे पहा, हा आर्क आहे इथला डी ए बी, डी ए बी. याचं मेजर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मेजर ऑफ आर्क डी ए बी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस विच अँगल. ओके, सो आपल्याला माहित आहे की संपूर्ण सर्कल हा किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा असतो. मग 360 डिग्री मधून कोणत्या मेजरचा अँगल सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आर्क डी ए बी चं मेजर मिळणार आहे? तर हे पहा, इथे संपूर्ण सर्कल 360 डिग्रीचा आहे. बरोबर? 360 डिग्री मधून या आर्कला आपण सबट्रॅक्ट केलं. हे पहा, हा जो आर्क आहे याच्या मेजरला जर आपण सबट्रॅक्ट केलं की आपल्याला हा या आर्कचं मेजर बरोबर मिळणार आहे. बरोबर? मग हा आर्क किती डिग्रीचा असणार? जितक्या डिग्रीचा हा सेंट्रल अँगल आहे तितक्याच डिग्रीचा हा आर्क असणार आहे. बरोबर? म्हटल्यावर आपण आता 360 डिग्री मधून कोणत्या अँगलचे मेजर सबट्रॅक्ट करणार? तर या डी ओ बी. सो लेट्स राईट हियर मेजर ऑफ अँगल डी ओ बी. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, समजलं असेल. नसेल समजलं तर इतका हा पार्ट पुन्हा एकदा रिवाइज करून पहा, तुम्हाला नक्की कळणार. चला आता सर्कलची जी कॉर्ड असते ना, तिच्या काही सिंपलशा प्रॉपर्टीज आपण समजून घेऊयात. हा एक सर्कल आहे, त्याचा हा सेंटर पॉइंट, त्याला नाव देऊयात ओ. त्याचबरोबर एक कॉर्ड ड्रॉ करून घेऊयात या सर्कलवर. कॉर्ड ए बी आपण ड्रॉ केलेली आहे. आता या सर्कलच्या सेंटर पॉइंट पासून आपण कॉर्ड ए बी वर एक जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर काय होतं बरं? इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. हा पण 90 डिग्रीचा अँगल झाला, अँगल ओ पी बी. त्याचबरोबर अँगल ओ पी ए हा सुद्धा 90 डिग्रीचा झालेला आहे. त्याचबरोबर हा जो परपेंडिक्युलर आपण इथे ड्रॉ केलेला आहे कॉर्ड ए बी वर, त्यामुळे कॉर्ड ए बी ही बायसेक्ट झालेली आहे. बायसेक्ट होणे म्हणजे काय? बायसेक्ट म्हणजे इक्वल दोन तुकड्यांमध्ये
डिवाइड झालेली आहे. म्हणजे एपीचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स पीबीचं सुद्धा आहे. मग इथे आपण म्हणू शकतो सेगमेंट एपी इज इक्वल टू सेगमेंट पीबी. किंवा आपण असंही म्हणू शकतो की सेगमेंट एपी ही हाफ आहे कॉड एबीच्या. येस राईट, सेगमेंट एपी इज हाफ ऑफ कॉड एबी. किंवा असंही आपण म्हटलं तरी पण योग्यच ठरणार आहे की सेगमेंट पीबी इज हाफ ऑफ कॉड एबी. सो इथे राईट करूयात आपण सेगमेंट एपी इज इक्वल टू सेगमेंट पीबी इज इक्वल टू हाफ ऑफ कॉड एबी. कळायला प्रॉपर्टीज? चला, इझी होते की नाही? मी म्हटलं ना सिंपल आहेत प्रॉपर्टीज. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 17.1 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. खूप इझी आहे. हे पहा, फिगर पहा. इथे ही कॉड एबी, सेंटर सर्कलचा पी आहे. सेंटर पासून कॉड एबी वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. क्वेश्चन काय आहे तो पाहूयात. इन अ सर्कल विथ सेंटर पी कॉड एबी इज ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर्स. कॉड एबी, हे पहा कॉड एबी किती दिलेली आहे? कॉड एबी दिलेली आहे 13 सेंटीमीटर्सची. सेगमेंट पी क्यू इज, हे कसलं साईन आहे? परपेंडिक्युलरचं. सेगमेंट पी क्यू इज परपेंडिक्युलर टू कॉड एबी. सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर आहे कॉड एबी ला. देन फाइंड लेंथ ऑफ क्यूबी. आपल्याला क्यूबी ची लेंथ पाहायची आहे, किती आहे ते. एबी किती दिले आहे? कॉडची लेंथ 13 सेंटीमीटर्स. आणि आपल्याला माहित आहे की हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे पी क्यू, त्यामुळे या कॉडचे इक्वल 2 पार्ट्स तयार झालेले आहेत. ए क्यू हा किती असणार आहे मग? हाफ ऑफ ए बी, राईट. किंवा क्यूबी हा किती असणार आहे? हाफ ऑफ ए बी. इझी आहे की नाही? पण मग ते सोल्युशन राईट कसं करायचं ते समजून घेऊयात. हे पहा, सोल्युशन हियर सेगमेंट पी क्यू. हे पहा, ही सेगमेंट पी क्यू is perpendicular to chord AB. This is given in the question. We know that perpendicular drawn from center of a circle to its chord bisects the chord. आता हे जे सेंटेन्स आहे ते लर्न करून ठेवायचं आहे, कारण सोल्युशन मध्ये हे सेंटेन्स राईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. Perpendicular drawn from center of a circle to its chord bisects the chord. So length of QB, QB ची लेंथ विचारलेली आहे की नाही? सो लेंथ ऑफ QB इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ AB. AB काय आहे? कॉर्ड आहे. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. हाफ इंटू AB ची लेंथ किती दिलेली आहे? 13 सेंटीमीटर्स. सो इथे राईट केलं 13 ॲज लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 13 सेंटीमीटर्स इज गिवन इन द क्वेश्चन. आता या 2 ने 13 ला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 6 जार 12. 13 मधून 12 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. रिमाइंडर 1 नकोय आपल्याला, आपलं डिव्हिजन कम्प्लीट होणार नाही. मग त्यासाठी काय करणार? कोशंट मध्ये 6 नंतर घेणार एक डेसिमल पॉईंट. एक डेसिमल पॉईंट घेतला म्हणजे खाली आपण 0 घ्यायला मोकळे झालो. सो 1 नंतर राईट करणार 0. 1 नंतर एक 0 म्हटल्यावर किती झाले? 10. आणि 2 5 जार 10. सो इथे 5 राईट केलं. आन्सर काय आलेला आहे आपलं? 6.5. असं इथल्या इथे तुम्हाला जर डिव्हिजन जमत नसेल तर तुम्ही हे पहा, अशा प्रकारे रफ वर्क मध्ये लॉंग डिव्हिजन करू शकता. 2 6 जार 12. 13 मधून 12 सबट्रॅक्ट केला, 1 रिमेनिंग राहिला. बरोबर. मग काय केलं आपण? पुढे एक डेसिमल पॉईंट घेतला. डेसिमल पॉईंट घेतल्यामुळे खाली आपण एक 0 घेऊ शकतोय. मग आता 2 5 जार 10. 10 मधून 10 सबट्रॅक्ट केले, 0 राहिला. चला आन्सर इथे राईट करूया. 6.5 सेंटीमीटर्स. काय आहे तर QB ची लेंथ. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं? फाइंड लेंथ ऑफ QB. सो लेंथ ऑफ QB इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर्स. चला नेक्स्ट पाहूयात. पाहिलात किती इझी आहे? मी म्हटलं होतं ना तुम्हाला क्वेश्चन्स पाहिल्यानंतर ना थोडंसं डिफिकल्ट वाटतं, पण सॉल्व्ह करायला गेलात की खूप इझी आहे. बेसिक कन्सेप्ट फक्त क्लिअर झाल्या पाहिजेत. Radius of a circle with center O is 25 centimeters. Find the distance of a chord from the center if length of the chord is 48 centimeters. मुलं काय करतात? फक्त क्वेश्चन रीड करतात आणि त्यांना दरदरून घाम फुटतो. पण घाबरायची काय गरज आहे का? अजिबात नाही. इथे फिगर सुद्धा तर दिलेली आहे. अरे क्वेश्चन रीड करा, फिगर ऑब्झर्व करा, व्यवस्थित तुम्हाला कळणार आहे की काय काय दिलेलं आहे. हे पहा, रेडियस कुठे आहे या सर्कलमध्ये? रेडियस तर हे पहा, ओडी हा रेडियस आहे. सेंटर कोणता आहे सर्कलचा? ओ हा सेंटर आहे. मग ओडी काय आहे? रेडियस आहे. त्याचं डिस्टन्स काय आहे? 25 सेंटीमीटर्स आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड
फ्रॉम द सेंटर इफ लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर्स. आता इतकं तर कळलं आपल्याला, लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर्स. कॉर्ड कुठे आहे? सीडी ही कॉर्ड आहे, त्याची लेंथ किती आहे? 48 सेंटीमीटर्स आहे. मग आता पुन्हा क्वेश्चन कडे या आणि काय आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ते पहा. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून कॉर्ड पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. म्हणजे इथे थोडक्यात ओपी फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ओपी काय आहे? तर या कॉर्डवर टाकलेला, सर्कलच्या सेंटर पॉइंट पासून टाकलेला एक परपेंडिक्युलर आहे. बरोबर. आता मला सांगा की कॉर्ड सीडी लेंथ दिलेली आहे. या सीडी पासून आपण पीडी, सेगमेंट पीडी फाइंड आउट करू शकतो का? हो, का नाही करू शकणार? आपल्याला माहिती आहे ना कसं फाइंड आउट करायचं. कॉर्डच्या हाफ असतं, कारण हा परपेंडिक्युलर काय करतोय? कॉर्डला बायसेक्ट करतोय. चला तर मग इथे राईट करून टाकूया सोल्युशन. एकदा आपल्याला पीडी मिळाला, लक्षात घ्या पीडीची लेंथ मिळाली की ओडी तर ऑलरेडी दिलेला आहे. मग ओपी काय कठीण आहे सांगा बरं मला. इथे राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे की नाही? पायथागोरस थिअरम त्यासाठीच तर बनवलेला आहे. पायथागोरस थिअरमने आपण ओपीची जी लेंथ आहे ती फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला मग इकडे या, सोल्युशन कसं राईट करायचं ते पाहूयात. सो हे पहा सोल्युशन. हिअर सेगमेंट ओपी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड सीडी. दिस इज गिवन इन द क्वेश्चन. वी नो दॅट perpendicular drawn from center of a circle to its chord bisects the chord. So length of PD हे पहा PD is equal to half of CD. Am I right? Yes, CD काय आहे? chord आहे. So half into length of CD. half into CD ची लेंथ 48 दिलेली आहे. सो आता 2 ने 48 ला डिवाइड करा. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 4 जार 8. सो लेंथ ऑफ PD इज इक्वल टू काय मिळालेला आहे आपल्याला? 24 सेंटीमीटर्स. आता हे पहा PD 24 सेंटीमीटर्स, ओडी आपल्याकडे आहे 25 सेंटीमीटर्स. आपल्याला ओपी ची लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि माहित आहे आपल्याला की ट्रायंगल OPD हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम वर्क होतो. बरोबर. पायथागोरस थिअरमचा यूज करून आपण राईट अँगल ट्रायंगल मधील मिसिंग साइडची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो. बरोबर. हे पहा आता इथे मिसिंग साइड कोणती आहे? ओडी आपल्याकडे आहे, पीडी आपल्याकडे आहे. मिसिंग काय आहे? ओपी. चला तर मग सोल्युशन राईट करून घेऊया. तिथे कशा प्रकारे येणार आता पुढे सोल्युशन. नाव इन ट्रायंगल OPD मेजर ऑफ अँगल OPD इज इक्वल टू 90 डिग्री. लेंथ ऑफ ओडी किती आहे? लेंथ ऑफ ओडी आहे 25 सेंटीमीटर्स. लेंथ ऑफ पीडी आपण आत्ताच इथे फाइंड आउट केलेला आहे 24 सेंटीमीटर्स. राईट करूया तिथे. ओके. सो आपल्याला माहित आहे की अँगल OPD 90 डिग्री आहे, ओडी 25 सेंटीमीटर्स, पीडी 24 सेंटीमीटर्स. ओपी पायथागोरस थिअरम यूज करून फाइंड आउट करूयात. सो पायथागोरस थिअरम काय आहे? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपोटेनियस काय आहे इथे? ओडी. सो ओडी स्क्वेअर is equal to OP square plus PD square. OD किती आहे? 25. सो 25 चा स्क्वेअर इज इक्वल टू OP आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो OP स्क्वेअर ऍज इट इज प्लस PD किती आहे? PD आपण फाइंड आउट केलेला आहे 24. सो 24 चा स्क्वेअर. 25 चा स्क्वेअर किती? येस 625 इज इक्वल टू OP स्क्वेअर ऍज इट इज प्लस 24 चा स्क्वेअर. व्हेरी गुड. 576. आता 576 ला इथून जावं लागणार इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. का? कारण ओपी ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे ना. जर हा गेलाच नाही तर ओपी मिळणार कसा? मग याला आपल्याला कसंही करून पाठवावं लागणार. पण काय करणार मग? हा इथे प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनस होणार. चला पाठवून देऊया त्याला. सो 625 मायनस 576 इज इक्वल टू OP स्क्वेअर. 625 मधून 576 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला रिमेनिंग किती मिळतात? 49 इज इक्वल टू OP स्क्वेअर. आता आपल्याला OP स्क्वेअरची लेंथ हवी आहे का? नाही, आपल्याला OP हवाय. हो ना. मग काय करावं लागणार? या दोघांचाही स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. सो स्क्वेअर रूट. मग आपण काय करूयात? दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊयात. सो स्क्वेअर रूट ऑफ 49 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ OP स्क्वेअर. आणि रिझन इथे राईट करूयात. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आणि आता तुम्हाला तर माहित आहे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर
एकत्र कधीही नांदत नाहीत, ते एकमेकांना कॅन्सल आउट करतात, एकमेकांच्या शेजारी ते कधीच येऊ शकत नाहीत एकाच वेळी. सो हे दोघही एकमेकांना कॅन्सल आउट करतात. रिमेनिंग काय, ओपी ओनली. आणि स्क्वेअर रूट ऑफ 49 म्हणजेच 49 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, अरे 7 7 आर 49, सो 7 चा स्क्वेअर आहे. लेट्स राईट हियर 7 इज इक्वल टू ओपी. याचाच अर्थ काय झाला, ओपी ची लेंथ 7 सेंटीमीटर्स. लेट्स राईट हियर the distance of the chord from the center of the circle is 7 centimeters. हे जे डिस्टन्स आहे OP चं ते किती आहे, 7 सेंटीमीटर्स आहे. चला नेक्स्ट पाहूया. O is center of the circle. Yes. Find the length of radius if the chord of length 24 centimeters is at a distance of 9 centimeters from the center of the circle. काय दिलेला आहे क्वेश्चन, कळालं का तुम्हाला. ओ हा सेंटर आहे, अरे ते तर कळालं, खूप इझी आहे. पुढे काय दिलंय, फाइंड द रेडियस. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेडियस फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यांनी काय काय दिलेलं आहे, तर कॉर्डची लेंथ दिलेली आहे. AB ही कॉर्ड आहे की नाही, आपल्या इथे फिगर मध्ये दिसतंय. AB ह्या कॉर्डची लेंथ 24 सेंटीमीटर्स दिलेली आहे. त्याचबरोबर सेंटर पासून कॉर्ड पर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते त्यांनी दिलेलं आहे 9 सेंटीमीटर्स. ओके नाही. आणि काय आपल्याला विचारलंय, आता इथे हे जे डिस्टन्स आहे इथे त्यांनी नावच दिलेलं नाहीये, त्याला आपण P नाव देऊन घेऊया. आणि हा रेडियस फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. बरोबर, रेडियसचं नाव काय आहे इथे, AO. चला तर मग फाइंड आउट करूयात. एव्हा तुम्हाला कळलं असेल की कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जायचंय, स्टेप बाय स्टेप, आणि आन्सर पर्यंत मग खूप इझिली आपण पोहोचून जातो. सो हे पहा, रेडियस फाइंड आउट करायचं आहे. कॉर्ड AB 24 सेंटीमीटर्स दिलेला आहे. सोल्युशन राईट करूयात. लेट सेगमेंट OP इज परपेंडिक्युलर टू chord AB. We know that perpendicular drawn from center of a circle to its chord bisects the chord. Bisect करतो की नाही, सेंटर पासून जो परपेंडिक्युलर टाकला जातो chord वर तो बायसेक्ट करतो. याचाच अर्थ AP चं जितकं लेंथ आहे तितकंच PB चं आहे. आणि असंही आपण म्हणू शकतो की AP इज इक्वल टू हाफ ऑफ chord. हाफ ऑफ कॉर्ड म्हणू शकतो की नाही. चला तर मग राईट करूया तिथे खाली. लेंथ ऑफ AP इज इक्वल टू हाफ ऑफ कॉर्ड. कॉर्ड काय आहे, AB. सो हाफ इंटू लेंथ ऑफ AB. हाफ इंटू AB काय आहे, 24. लेट्स राईट हियर. आता 2 ने 24 ला डिवाइड करा, काय आन्सर येतं, 12. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 2 जार 4. सो 12 सेंटीमीटर्स इथे आन्सर आलेला आहे. 12 सेंटीमीटर्स काय आहे, लेंथ ऑफ AP आहे. आता हे पहा, आपल्याकडे OP ची लेंथ आहे, AP ची लेंथ आहे, OR ची सॉरी OA ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. OA काय आहे, OA आहे रेडियस. बरोबर. सो इथे हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. बरोबर. आणि पायथागोरस थिअरम तर आपल्याला माहित आहे, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता इथे AP ची लेंथ आहे आपल्याकडे किती, 12 सेंटीमीटर्स, OP ची 9 सेंटीमीटर्स, आणि OA फाइंड आउट करायचा आहे. चला राईट करूया तिथे खाली. नाव in triangle OPA, measure of angle OPA is equal to 90 degree and length of OP is equal to 9 centimeters. Length of AP is equal to 12 centimeters. So AO square is equal to OP square plus AP square. हे पहा, AO square is equal to OP square plus AP square. OA चीच लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर OA ऍज इट इज इथे राईट करणार, किंवा इथे तुम्ही R, OA काय आहे, R म्हणजेच रेडियस आहे की नाही. सो इथे R स्क्वेअर असं राईट केलं तरीही चालणार आहे, काही फरक पडणार नाहीये. सो AO स्क्वेअर इज इक्वल टू OP किती आहे, OP 9 सेंटीमीटर्स आहे. AP आपण फाइंड आउट केलं की नाही, 12 सेंटीमीटर्स. लेट्स राईट हियर 12 चा स्क्वेअर. AO स्क्वेअर ऍज इट इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर 81 प्लस 12 चा स्क्वेअर 144. 81 plus 144 is equal to 225. So AO square is equal to 225. आता हे पहा, आपल्याला AO चा स्क्वेअर हवाय का, नाही, आपल्याला AO हवा आहे. मग काय करावं लागणार, आपल्याला दोघांचेही स्क्वेअर रूट्स फाइंड आउट करावे लागणार. चला तर मग दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घेऊया. सो स्क्वेअर रूट ऑफ AO स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 225. आणि इथे राईट करूयात टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. तुम्हाला माहितच आहे की हे रॅडिकलचं साइन आणि हा स्क्वेअर एकत्र नाही राईट करत कधी, हे रॉंग आहे. सो कट झाले. रिमेनिंग काय आहे, AO. आणि 225 चा स्क्वेअर रूट काय होणार, 225 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, तर 15 चा स्क्वेअर आहे.
बरोबर. जर तुम्हाला हे माहित नसेल की हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, विशिष्ट नंबर, तर तुम्ही कसं काय फाइंड आउट करणार? तर प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने, ओके नाही, प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करणार आणि मग त्या थ्रू तुम्हाला कळणार आहे की हा नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. सो AO इज इक्वल टू 15 सेंटीमीटर्स. AO म्हणजेच रेडियस इथे आलेला आहे 15 सेंटीमीटर्स. फायनल आन्सर इथे राईट करून टाकूयात. द लेंथ ऑफ रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर्स. चला फोर्थ क्वेश्चन पाहूयात. C is the center of the circle whose radius is 10 centimeters. सर्कलचा सेंटर C आहे ज्याचा रेडियस 10 सेंटीमीटर्स आहे. चला आपण इथे फिगर ड्रॉ करूया. हा सर्कलचा सेंटर आहे, त्याला काय नाव दिलेलं आहे त्यांनी? C. ओके. आणि रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर्स. ड्रॉ करूयात 10 सेंटीमीटर्स. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर्स. म्हणजे हा जो सर्कल आहे या सर्कलची कॉर्ड किती सेंटीमीटर्सची दिलेली आहे? 12 सेंटीमीटर्सची कॉर्ड दिलेली आहे. आणि काय फाइंड आउट करायला सांगितले आपल्याला? फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे सेंटर पासून कॉर्ड पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे पहा, हे डिस्टन्स. आता इथे त्यांनी काहीही नावं दिलेली नाहीयेत. या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये त्यांनी फिगर दिलेली होती. आता त्यांनी फिगर दिली का? नाही. क्वेश्चन नुसार आपण फिगर इथे कन्स्ट्रक्ट केलेली आहे. त्यांनी काय दिलंय? फक्त की C हा सेंटर पॉइंट आहे, इतकीच इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. आणि मग आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या मनाने आपल्याला या सगळ्या पॉइंट्सला नावं देऊन घ्यावी लागतील. चला तर मग नावं देऊन घेऊयात. सो इथे A, इथे B, आणि हा जो परपेंडिक्युलर आपण इथे ड्रॉ केलेला आहे त्याच्या इथे D नाव देऊयात. याचीच तर लेंथ त्यांनी विचारलेली आहे. असाच क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे, ओके नाही. मग चला त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला सोल्युशन राईट करायचं आहे. लेट सेगमेंट AB बी द कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर C. AB ही कॉर्ड आहे C सेंटर असणाऱ्या सर्कलची. ड्रॉ सेगमेंट CD. सेगमेंट CD आपण ड्रॉ केली आणि ती कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. कशाला? तर कॉर्ड AB ला. वी नो दॅट परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे तो काय करतो? कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हटल्यावर लेंथ ऑफ AD इज इक्वल टू हाफ ऑफ कॉर्ड. कॉर्ड काय आहे? AB. आता AD का म्हटलं आपण? कारण हे पहा, इथे हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे की नाही. आपल्याकडे AC ची लेंथ आहे, बरोबर, आणि ह्या कॉर्डची पण लेंथ आहे. पण आपल्याला काय हवं आहे? A पासून D पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला हवा आहे. आणि आपल्याला माहित आहे की हा सेंटर पासून कॉर्डवर टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे तो काय करतो? कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे कॉर्डचे इक्वल 2 पार्ट्स करतो. म्हटल्यावर AD किती असणार आहे? हाफ ऑफ AB. AB च्या हाफ असणार आहे AD. म्हणून आपण इथे हे स्टेटमेंट राईट केलं, ही प्रॉपर्टी राईट केली आणि नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करत आहोत. लेंथ ऑफ AD इज इक्वल टू हाफ ऑफ AB. लेंथ ऑफ AB. सो हाफ इंटू AB ची लेंथ आहे 12. सो 2 1 are 2, 2 6 are 12. सो AD किती आलेला आहे? 6 सेंटीमीटर्स. आता AD ची आपल्याला लेंथ मिळाली, AD ची मिळाली, AC ची आपल्याकडे आहे, CD ची लेंथ हवी आहे. पायथागोरस थिअरम इथे सुद्धा वर्क होणार, कारण हा परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असल्यामुळे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. चला राईट करून घेऊयात. नाव इन ट्रायंगल ACD मेजर ऑफ अँगल ADC. ADC इज इक्वल टू 90 डिग्री and length of AC is equal to 10 centimeters and length of AD आपण फाइंड आउट केलेली आहे 6 centimeters. Let's write here Pythagoras theorem. AC square is equal to AD square plus CD square. AC ची लेंथ आहे 10 centimeters, so 10 चा स्क्वेअर. AD ची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे इथे 6 centimeters, so 6 चा स्क्वेअर प्लस CD ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणून CD स्क्वेअर ऍज इट इज राईट केलं. 10 चा स्क्वेअर 100, 6 चा स्क्वेअर 36 प्लस CD स्क्वेअर. आता या 36 ला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. इथे 36 चा साइन आहे प्लस, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो 100 मायनस 36 इज इक्वल टू इकडे CD स्क्वेअर. 100 मधून 36 सबट्रॅक्ट केल्यानंतर 64 रिमेनिंग राहतात. सो 64 इज इक्वल टू CD स्क्वेअर. आता आपल्याला CD स्क्वेअर नकोय, आपल्याला काय हवं आहे? CD हवंय, बरोबर, म्हणजेच या दोघांचा स्क्वेअर रूट हवाय. सो स्क्वेअर रूट ऑफ 64 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ CD स्क्वेअर. आणि रिझन राईट करूयात, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता हे
रॅडिकल साईन म्हणजे स्क्वेअर रूटचं साईन आणि हा स्क्वेअर कॅन्सल आउट होणार आणि 64चा स्क्वेअर रूट काय आहे 8. सो 8 इज इक्वल टू CD. सो CD किती आलेला आहे 8 आलेला आहे 8 सेंटीमीटर्स. सो लेट्स राईट हिअर द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर्स. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 17.1 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.